नमस्कार, मी जगदीश देशमुख. आजच्या जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा समाजाबद्दल काही वक्तव्य केलेले आहे, त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर धनंजय मुंडेंनी काय स्पष्टीकरण दिलं, त्यात वंजारा आणि बंजारा समाज हे एक आहेत की वेगवेगळे असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. चला आजच्या जयम विशेषमध्ये या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात. तर बोलण्याचा अर्थ जाणणारे आणि घोषणा देणारे कोण होते हे समोर आलंय. बंजारा आणि वंजारा असे आम्ही भटके एक आहोत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. त्यांचं आधीचं वक्तव्य काय होतं आणि आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर, बंजारा समाज आक्रमक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचं या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यांची दोनही वक्तव्य पाहूयात. कालपटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहेत तिकडं. बंजारो वेगळं सांगा. माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे. त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात. तर धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य समोर आलं, त्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा समोर आलं. मात्र वंजारा बंजारा एक आहे या मुंडेंच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक झाला. बीडमध्ये बंजारा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या ताटातले 2.5% आरक्षण याआधीच तुम्ही घेतलंय, तुमचं वक्तव्य मागे घ्या अशी मागणी बंजारा बांधवांनी केली आहे. धनंजय मुंडे साहेबांचा जरासा कुठं थोडाफार अभ्यास चुकला असेल. वंजारी आणि बंजारी वेगळे आहे, त्यांचे आमचे कल्चर वेगळे आहे, संस्कृती वेगळी आहे, पेहराव वेगळा आहे. त्यामुळे त्यांचा जरासा कुठं थोडासा अभ्यास कमी पडला आहे मुंडे साहेबांचा. तर आता वंजारी समाज कोण आहे ते पाहूयात. वंजारी स्वतःला रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज मानतात. महाराणा प्रतापांच्या दरबारात मल्लसिंग वंजारी, फत्तेसिंग वंजारी प्रधान सेनापती होते. वंजारी स्वतःला महाराणा प्रतापांचे राजपुतांचे वंशज समजतात. राजस्थानातून स्थलांतरित झालेल्या क्षत्रिय जमातींपैकी ही एक जमात आहे. छत्रपती शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश असल्याचाही दावा आहे. इंग्रजांच्या काळात जातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला, त्यामुळे वंजारी समाजाला शेतमजुरीकडे वळावं लागलं. स्वातंत्र्य सैनिक धर्माजी गर्जेंच्या नेतृत्वात ब्रिटिशांविरुद्ध लढा वंजारी समाजानं दिलाय. बीड, परभणी, पाथर्डी भागात वंजारी समाजाचं मोठ्या संख्येनं वास्तव्य आहे. वंजारी समाजाची भगवान बाबांवर श्रद्धा आहे. भगवानगड हे शक्तीपीठ आहे. वंजारी समाज प्रामुख्यानं मराठी भाषा बोलतो. महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज भटक्या जमाती NTD या श्रेणीमध्ये मोडतो. गोपीनाथ मुंडेंच्या रूपानं वंजारी समाजाला राजकीय नेतृत्व मिळालं. तर बंजारा समाजाचा इतिहास काय आहे तो पाहूयात. बंजारा समाज हा भारतातील एक प्राचीन आणि भटक्या जीवनशैलीचा समाज आहे. बंजारा समाज मुख्यत्वे वायव्य, पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये अधिक आढळतो. या समाजाची मुळं राजपूत, मारवाडी आणि काहीशी रोमा समुदायाशी जोडलेली आहेत. हे लोक पारंपरिक रूपाने व्यापारी, पशुपालक आणि वाहतूक करणारे होते.
महाराणा प्रताप यांनी अनेक भटक्या जमातींना राजाश्रय दिला. महाराणा प्रतापानंतर मात्र या जमातींची वाताहत झाली. भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यानंतर त्यांना इथल्या जंगलावर प्रभुत्व प्रस्थापित करायचं होतं. इंग्रजांनी 1871 मध्ये या जमातींना गुन्हेगारी जमात घोषित करणारा कायदा आणला. आपल्यावरचा हा शिक्का पुसण्यासाठी मग बंजारा समाजानं इंग्रजांशी तह केला. तहानुसार इंग्रजांनी या समाजातल्या लोकांना बांधकामासाठी स्वस्तातलं मनुष्यबळ म्हणून वापरण्यास सुरुवात केली. बंजारा, गोर, लंबाणी, लामण अशा पोटजाती या समाजामध्ये आहेत. राठोड, नाईक, पवार, जाधव, तवर, चव्हाण, आडे अशी आडनावं या समाजामध्ये आढळतात. पोहरा हे बंजारा समाजाचं मुख्य धर्मपीठ. इथून जारी होणाऱ्या संदेशाचं बंजारा समाजामध्ये अनुकरण केलं जातं. बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलाय. त्यामुळं राज्याच्या राजकारणावर बंजारा समाजाचा प्रभाव आहे. सुधाकरराव नाईक हे या समाजाचे माजी मुख्यमंत्री. शिवाय राजेश राठोड, हरिभाऊ राठोड, संजय राठोड हे नेते याच समाजातून येतात. तर यावर बंजारा महंत जितेंद्र महाराज आणि वंजारी नेते बाळासाहेब सानप यांनी काय भूमिका मांडलेली आहे, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर ही भूमिका मांडलेली आहे ती पाहूयात. प्रेम समाजावरती होता आणि आमच्या गोर बंजारा समाजाने त्या भागामधलं मुंडे साहेबांचा नेतृत्व सुद्धा मानलेलं आहे. आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मुंडे साहेब यांचे वेगळे संबंध होते. कदाचित त्या अर्थाने मुंडे साहेब यांनी धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा एक असल्याचं सांगितला. अर्थार्थी संविधानिकरित्या किंवा आपल्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून वंजारी समाज हे एनटी कचं आरक्षण घेते आणि बंजारा समाज विजेचं आरक्षण घेते. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे दोन्ही समाज काही एक नाही, परंतु या दोन्ही समाजामधला जो संबंध आहे आणि दोन्ही समाज जे त्या मराठवाड्यामध्ये एकमेकांशी जे वागत आलेले आहे पहिलेपासून आणि मुंडे साहेबांचा या समाजावरती प्रेम आहे, त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी ही गोष्ट म्हणाली असावी. याचं काही मोठं कोणी हे मोठं याचं हे करू नये, हे मी सुद्धा सर्वांना समाजाच्या वतीनं आवाहन करतो. मी बंजारा समाज आणि वंजारी समाज गेली अनेक वर्षापासून सोबत आहे. आम्हाला असं काही वेगळं वाटत नाहीये. जरी आमचा बेटी म्हणजे रोटी बेटी व्यवहार होत नसेल तरी पण आम्ही तसंच तांड्यावर राहतो, तेही तसेच तांड्यावर राहतात. त्यामुळे आम्हाला दोघांनाही असं कधी वाटलं नाही की आम्ही वेगळे आहोत. आणि त्या माध्यमातून मला वाटतं धनंजय मुंडे साहेब म्हणले असतील की नाही की आम्ही एक आहोत. परंतु याचा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही तसं बघितलं तर. कारण तसं बघितलं बंजारा समाज हा वेगळा आहे, वंजारी समाज हा वेगळा आहे, परंतु यांचे विचार एक आहेत. आणि त्यांचे विचार एक असल्यामुळं वास्तविक थोडंसं त्यांच्याकडून बोलण्यात झालं असेल ते. खरं तर मराठा समाजाला राज्य सरकारनं GR पारित केला, त्यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालाय. आधी ओबीसी समाज आक्रमक झाला, त्यानंतर धनगर, वंजारा आणि आता बंजारा. त्यातच धनंजय मुंडे यांनी वंजारा आणि बंजारा समाज एक आहेत असं वक्तव्य केलंय आणि त्यानंतर वाद निर्माण झालाय. आता हा नवीन वाद मिटतोय की वाढत जाईल ही पुढच्या काही दिवसात समजेल. जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.